आता आपण नाणेघाटच्या केळेवाडी, मला माहिती नाही जास्त, पण इकडे समोर तुम्हाला चावण दिसतोय आणि चावणच्या आपण या समोरच्या एक छोट्याशा जंगलामध्ये आणि ह्या ठिकाणी आपण वनभोजनाचा आनंद घेतोय. जानेवारी नंतर दीपक विशे सरांना भेटण्याचा योग आलाय. या ठिकाणी कुसुम पण आहे. जवळजवळ वर्ष होत आले कुसुमचा हात खायला भेटला नाही आहे. आज जवळजवळ आज काय भात आहे, इकडं डाळ ठेवलेली आहे आणि इकडे भेंडी कापलेली आहे आता. आणि आपल्या एक शारदानंद मसाला आहे, तो आज आपण या ठिकाणी ट्राय करणार आहे. बघूया. भात तर झालेला आहे ऑलरेडी. फरमाईश करा मला. तर हे जेवण आम्हाला काही महिन्यासाठीच आहे फक्त. काय कुसुम, जमलंय का? जमलंय का तुझं? जमल्यात जमाई. ओके. सांगितलंय मी. डाळीला फोडणी दिलेली. आपली ही डाळ मुग डाळ आहे. नाही दिली? ओके. मी सांगितलं त्याला, तोच मला बोललो आम्ही नाव करून देतो. तडका दिलाय. बोलतो ठीक आहे, त्याला रविवारी बोलवतो आता. मस्त झाला तडका. रविवारी येतो ना तो. रविवारी संध्याकाळी त्यांनी मला सांगितले. तो चालता घरी चालू. मी घेऊन येतो आणि फोन करतो तुम्हाला. किती आणू? 2-3 किलो आणू का? चला, आपली डाळ आता तयार झालेली आहे. त्याचा नंबर तुमच्याकडे जी लिंगाला लई म्हटलं होतं त्याच्यावरून घेऊन जातो. आपला भात झालाय, आता डाळ झाली फायनली. इकडे ठेव ना. हां, झाकण काय ठेवायला? ओके, झाकण पण आणलेलं आहे. आज आपण या छोट्याशा शेगडीवर करतोय सगळा स्वयंपाक. ब्युटेन गॅस आहे हा. आणि छोटीशी शेगडी पोर्टेबल, जी कॅम्पिंगमध्ये वापरतात. आहे डाळ आहे. आता आपण भेंडी काय करायचं? तिकडं सरकवायचं का सेटअप? तिकडं सरकू थोडा सेटअप. थोडं ऊन आलंय, आपण सेटअप थोडा सरकूया. आता भेंडी मसाला घेतलाय बनवायला. आणि भेंडी रुमाल आणि भेंडी मसाला आपण ज्याच्यामध्ये बनवणार आहे तो मसाला आहे. कुठे गेला? उलट फोडले मी नेमके. शारदानंद मसाले, सेंग रोडला यांची मिसळची शाखा आहे. या मसाल्यावर आपण एक वेगळा स्पेशल व्हिडिओ येणार आहे. पण आज आपण ट्रायल करतोय भेंडी मसाला बरोबर. हा मसाला आपण भेंडीमध्ये वापरून बघूया. खडा मसाला टाकलाय, वरून हळद, जिरा, घरचा मसाला आहे. नंतर आपला शारदानंद मसाला त्याच्यामध्ये टाकूया. वरून टोमॅटो पडलेलं आहे. आता भेंडी टाकूया. एकदम फास्ट अशी रेसिपी ह्या मसाल्यामध्ये बनवते. आणि थोडं पाणी टाकून शिजूया. भेंडी मसाला पाणी टाकलंच नाही आपण. हां, तर नुसतं मसाल्यामध्ये आपण याला फ्राय केलेलं आहे. आणि तेल खूप कमी वापरलंय. ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये तेल आहे. पाणीच सुटलंय आता. वाह, भेंडी आपली शिरलेली आहे. आता काय पापड. वाह, एक आयटम आज आपल्याला खायला भेटणार आहेत त्या जंगलामध्ये. पापड भाजून झालेत. एका मागे एक आयटम तयार होतं. ते पहिला राईस झाला, नंतर डाळ झाली, नंतर भेंडी मसाला झाला, आता पापड झालाय. आता आपण करूया अंडी आमलेट करूया. त्या ठिकाणी आपण 6 अंडे आणलेत, त्याचं आमलेट करूया. एकदम फास्ट अशी रेसिपी तयार करतोय आज आपण. आणि हा छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे असा काही प्लॅन नव्हता. आणि आलोय फिरायला, तर एक शॉर्ट व्हिडिओ आपण करून जाऊया.
म्हणजे प्रत्येक वेळेस हॉटेललाच खाल्लं पाहिजे असं काही नाही. जर थोडंसं साहित्य बरोबर असेल तुमच्याबरोबर तर तुम्ही निसर्गात असा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. सिंपल आमलेट बनवणार आहे आपण या ठिकाणी. जास्त काय आपण त्याला दोन अंडे फोडलेत, त्याच्यावर आता आपण फक्त मीठ आणि तिखट पावडर एवढंच टाकणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते तर टाकू. वरून पडलं मीठ, थोडी हळद, मिरची पावडर, थोडी कोथिंबीर आणि मारो पलटी. थोडं शिजून देऊ. लोक म्हणते एका साईडला गॅस लागतो नाही. एक साईड शिजलेली, आता पलटी मारूया. वा, अशा पद्धतीने आपण ही सगळी अंडी तयार करून घेऊ आणि नंतर तुम्हाला काम करा माहिती काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवतो फायनली आणि मग जेवायला घेतो. आवडीने. थँक्यू. वा, जंगलामध्ये जवळ फायनली आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे. किती कुसुम खूप महिन्यानंतर भेटली. धन्यवाद. खूप चांगला स्वयंपाक बनवला आहे आणि कुसुमची आम्ही नेहमी तारीफ करत असतो. कुसुमचा स्वयंपाक खूप चांगला बनवते. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करताना जंगलामध्ये तीच स्वयंपाक करत असते. आज आपल्याला या ठिकाणी कोलम राईस आहे, त्याचा भात बनवला आहे, भेंडी मसाला आहे, या ठिकाणी फोडणीची डाळ आहे, मुगाची डाळ, पापड, सॅलेड आणि या ठिकाणी आमलेट. आता अजून आमलेट काढायचे राहिलेत. आता आपण 5-10 मिनटामध्ये या जेवणावर आपण ताव मारणार आहे आणि ते पण ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आज आपण या जेवणाचा आस्वाद घेणार आहे. खरं तर हॉटेलमध्ये जायचा प्लॅन होता, पूर्ण एक बोले फोटो घ्या. पण नंतर प्लॅन केला आपण फोटो आणि या निसर्गात त्याचा आनंद घेतोय. अरे फायनली सगळी रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण जेवायला घेतोय. जेवायला या दीपक सरच. सरांना नेहमी कुसुमचा आता स्वयंपाक खायला भेटतोय, आम्हालाच भेटत नाही. सर काय म्हणाल आज? काही नाही, त्यांना कधी आज काय नाही, फक्त जेवायचे. फक्त जेवायचं. कुसुम काय म्हणणार? काही नाही, मला आवड आहे जेवण बनवायची. जेवण बनवायची पण आवड आहे आणि जेवण बनवून खायला घालायची पण आवड आहे. ओके, चला भूक लागलेली आहे, आता आपण जेवणाला सुरुवात करूया. चला, आपलं या ठिकाणचं जे वनभोजन होतं, एक भटकंती होती आपली, ती आपली झालेली आहे. या ठिकाणी आता आपण निघूया. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी कचरा केलेला आहे, पण आपण आपला जो झाल्याकडून आपल्याकडून थोडाफार कचरा झाला, 1-2 बॉटल ते आपण गाडीत घेतलेले आहेत. चला.